यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले। गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ऊन, वारा, पाऊस सगळं झेलत महाराष्ट्रातील गावखेड्यांपासून ते मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे एसटी कर्मचारी मोठ्या विवंचनेत होते। त्यांच्या मार्च महिन्याच्या पगारातील 56% रक्कमच त्यांना देण्यात आली होती। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। अशातच काल म्हणजे 11 एप्रिल रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना याविषयीची घोषणा केली आहे। काय म्हणालेत मंत्री प्रताप सरनाईक? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तोडगा नेमका कसा निघाला? उर्वरित पगार त्यांना कधी मिळणार? या सगळ्याविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डोंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके। एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती। कालच म्हणजे 11 एप्रिल रोजी प्रताप सरनाईक यांनी परिवहन अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। सर्व कागदपत्रांवर सही करत अधिकृतरित्या अध्यक्ष म्हणून त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे। त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की आर्थिक अडचणींमुळे एसटीत काम करणाऱ्या 83,000 कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन हे केवळ 56%च देता आलं। हे अत्यंत दुर्दैवी आहे। यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहा 7 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन, परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधी रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, अशी ग्वाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील 13 कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे। भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। अर्थात यासाठी एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे, असं माध्यमांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले। त्यांच्या सहकार्याबरोबरच शासन म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे। यापुढे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत, असे ते म्हणाले। त्यामध्ये सर्व बसस्थानकांवर प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची, स्वच्छ व निर्जंतुक असतील। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे यावर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले। बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी खासगी विकासकांच्या माध्यमातून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर राज्यातील एसटीच्या बहुतांश जागा विकसित करण्यात येणार आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। यामध्ये संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागेसह तालुका स्तरांवरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा 3 जागा विकसित करावयाच्या आहेत। त्यामुळे एसटीच्या अविकसित जागा देखील चांगल्या विकासकांकडून विकसित होतील। सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बसेस या स्क्रॅप करण्यात येत असून त्या ठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यंदा 2640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी 113 आगारात 800 पेक्षा जास्त नवीन बसेस प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत। सध्या 3000 नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण व दुर्गम अशा भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत। तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी 200 अत्याधुनिक वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील। त्यामुळे भविष्यात शहरापासून गावखेड्यांपर्यंत, महानगरांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे। तुम्हाला काय वाटतं? महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची लोकवाहिनी असणाऱ्या एसटीला चांगले दिवस येतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।